नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे आणि मार्केट जर आज बघितलं तर मार्केटमध्ये काहीसं कन्सोलिडेशन बघायला मिळालं. एक दोन छोटे मोठे ब्रेकआउट देखील आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाले, परंतु सस्टेन झालेले नाहीयेत. ओके, तर उद्या मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड कसा राहू शकतो, मार्केटची दिशा काय राहू शकते, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचंय. तसेच सपोर्ट रेजिस्टन्स काय बनत आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आणि त्याचबरोबर ओव्हरऑल चार्ट आपल्याला कशा पद्धतीने दिसतोय हे देखील आपल्याला समजून घ्यायचंय. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता ॲनालिसिस तर करायचंच आहे व्हिडिओचा, फक्त लेवल टू लेवल नाही तर काय प्राइस ॲक्शन बनतीये. ओके, चार्ट कशा पद्धतीने बनलेला आहे ते समजून घ्यायचंय. त्याच्यानुसार आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स कुठे बघायला मिळतोय त्याला मार्क करायचंय आणि त्याच्यानुसार आपल्याला लेवल समजून घ्यायचे आहे. ओके, त्यामुळे थोडंसं जर चार्टला जर आज बघितलं, तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे, बघितलं तर काल मार्केटनी एक सेकंड हाफमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिली होती. ओके, तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काय बघितलं होतं की मार्केट जर 70-80 पॉईंट जर गॅप अप ओपन होत असेल तर मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये काय इकडे बघायला मिळू शकतं, एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. मार्केट जे गॅप आहे तो गॅप फिलिंग करताना दिसू शकतो. मार्केटने काय केलं, मार्केटने गॅप अप ओपनिंग दाखवली परंतु खूप फास्टमध्ये मोमेंटम डाऊन साईडला दाखवलं. ओके, म्हणजे जे आपण समजून घेतलं होतं की मार्केट एक बॉटमपासून साधारण 350 पॉईंट बुलिश झाला होता आणि त्याच्यानंतर मार्केट 50-60 पॉईंट गॅप अप पण झालं होते. मार्केटमध्ये काय झालं, एक पुल बॅक बघायला मिळाला. ओके, त्याच्यानंतर काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन, इकडे कन्सोलिडेशन, परत कन्सोलिडेशन आणि हा एक मोठा ब्रेकआउट होता जो की सडनली स्पाइक आली होती. म्हणजे मार्केटनी या लेवलचा जो बुलिश मोमेंटम होता इकडे कन्सोलिडेशन केलं, इकडे काहीसं बुलिश फ्लॅग अँड पुल पॅटर्न क्रिएट केला, रेजिस्टन्सची लेवल ब्रेक केल्याने एक फास्ट स्पाइक दाखवली आणि त्याच्यानंतर परत सस्टेन झालं की इकडे मार्केट नाही झालं आणि त्याच्यानंतर परत एक निगेटिव्ह मोमेंटममध्ये क्लोजिंग झाली. आता मार्केटने आज एक बुलिश मोमेंटम स्पाइक दाखवणे, मार्केटची क्लोजिंग जर बघितली निफ्टीची तर -4 मध्ये आहे, रेडमध्ये आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी जो अटेम्प्ट केला होता बुलिश साईडचा तो अटेम्प्ट मार्केटला सस्टेन करता आलेला नाहीये आणि त्याच्यानंतर मार्केटने परत एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवून जी क्लोजिंग आहे ती थोडीशी साईडवेज आपल्याला बघायला मिळालेली आहे. मग आपण कालच्या लेवल काय बघितलं होत्या की 24,281 या लेवलच्या जर खाली काहीसा लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटचं स्ट्रक्चर काहीसा निगेटिव्ह बघायला मिळू शकत होतं आणि हे पण बघितलं होतं की मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करून या लेवलच्या सपोर्टवरती जर मार्केट जाऊन त्याच्यानंतर जर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल तर एक मोठा मोमेंटम देखील बघायला मिळू शकत होता आणि तशा पद्धतीने मार्केटने इकडे काहीशी प्राइस ॲक्शन तयार केलेली आहे. बघा, कन्सोलिडेशन, लेवल ब्रेक, छोटा पुलबॅक आणि त्याच्यानंतर हा स्पाइक. म्हणजे लेवल बघितलं तर इकडनंच ब्रेक झाली. आता इकडे तुमच्या मनात शंका आली असेल की सर इकडे पण लेवल ब्रेक झाली, इकडे पण लेवल, पण मार्केटने डायरेक्ट मोमेंटम दिलं आणि डायरेक्ट त्याच्यानंतर लेवल ब्रेक होती, तर तशी प्राइस ॲक्शन बनताना कम्फर्टेबल प्राइस ॲक्शन आहे का ती? नाही. प्राइस ॲक्शनमध्ये काहीसं कन्सोलिडेशन, काहीसं पोझिशन बघा इकडे मार्केटची, तर ती कन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट देताना दिसते. म्हणजे सेटअप काय बनतोय तर मार्केटला कन्सोलिडेशन नंतर एखादा 1.5 तास मार्केटने टाइम स्पेंड केल्यानंतर इकडे आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला. ओके, तर त्या गोष्टी काहीशा जे टेक्निकल गोष्टी आहेत त्या थोड्याशा व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करत जावा, कारण की आपला व्हिडिओ थोडासा मोठा असतो परंतु छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीवरती आपण डिस्कस करत असतो. ओके, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ पाहताना वही पेन जर जवळ ठेवला तर अतिउत्तम आहे. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की नोट करून ठेवायला पाहिजे त्या नोट करून ठेवत चला. आणि आता इकडे जर बघितलं तर काहीशा अशा पद्धतीत आपल्याला काहीसा नेगेटिव्ह पॅटर्न बघायला मिळतं. परंतु जो कालचा जो सपोर्ट होता 24,280चा
हा सपोर्ट मार्केटने आज ब्रेक केलाय का? नाही ब्रेक केलेला. मार्केटची क्लोजिंग त्या लेवलच्या वरती आहे. म्हणजे मार्केट जर बघितलं तर -4 पॉईंटनी निगेटिव्ह आहे. म्हणजे कालची जी क्लोजिंग होती आणि आजची क्लोजिंग जवळजवळ एका लेवलवरती आहे. परंतु मार्केटने काय केलं, इकडे अटेम्प्ट केलाय ब्रेकआउटचा. तो ब्रेकआउट काय झालाय, मार्केटचा फेलियर झालाय. म्हणजे ही जी आजच्या दिवसाची जी प्राइस ॲक्शन बनली ती काहीशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला इकडे बघायला मिळते. भलेही मार्केटने सपोर्ट ब्रेक केलं नाही, परंतु ओव्हरऑल जी प्राइस ॲक्शन आजच्या दिवसाची जी बनली आहे ती निगेटिव्ह बघायला मिळते. ओके, तर सगळे लेवल एकदा रिमूव्ह करूया, फ्रेश लेवल मार्क करूया. थोडक्यात काय तर आपल्याला इकडे समजून घेता येईल की बाबा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती काय आपल्याला बघायला मिळते. ओके, ही जर बघितली लेवल तर ही लेवल होती ज्या लेवलवरनं मार्केटने मल्टिपल टाइम रिजेक्शन दाखवले. इकडे तुम्हाला थोडासा वेळ लागला तरी चालेल, व्हिडिओला मोठा झाला तरी चालेल, परंतु व्यवस्थित समजून घ्या. ओके, तर ही जी लेवल आहे या लेवलवरती बघा रिजेक्शन आलं तर मार्केट वरती गेलं. ही जी लेवल होती या लेवलला ब्रेक केलं होतं चांगला स्ट्रॉंग कॅन्डलनी, आणि हा काय झाला होता, ब्रेकआउट फेलियर झाला होता. म्हणजे मार्केट वरती गेलं परंतु सस्टेन झालं नाही. हा काय झाला, ब्रेकआउट फेलियर झाला. सेकंड डेला मार्केटने गॅप डाऊन ओपन दाखवलं आणि तिकडनं मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटमला सुरुवात झाली. म्हणजे 24,400च्या लेवलच्या वरती मार्केट काय झालं होतं, सस्टेन झालं का? नाही झालं. आज जर बघितलं तर आजचा जो हा ट्रेडिंग सेशन आहे 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती, मार्केट बघा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती ओपनिंग जी होती ती 24,400च्या आसपास होती. 24,400च्या आसपास ओपनिंगमध्ये मार्केटनी निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. मार्केट वरती गेलं, 24,400ला ब्रेक केलं. सस्टेन झाली का कॅन्डल? थोडं झूम करतो तुम्हाला समजून येईल. कॅन्डल सस्टेन झाली का? नाही झाली. म्हणजे कॅन्डल सस्टेनचा अर्थ काय की कॅन्डल वरती क्लोज मिळाले का? कॅन्डलला नाही मिळाला. इकडे पण बघा वरती कॅन्डल ओपनिंग झाली पण कॅन्डलची क्लोजिंग खाली झाली होती या लेवलवरती. आज पण जर बघितलं तर या लेवलची ओपनिंग होती, कॅन्डलची क्लोजिंग खाली झाली. इकडे जर बघितलं तर इकडे एक ब्रेकआउट आला परंतु सस्टेन झाला, क्लोजिंग खाली आली आणि त्याच्यानंतर परत क्लोजिंग आहे ती खाली आली. म्हणजे 24,400 जी आहे ती आपल्याला इकडे थोडीशी लक्ष्मण रेषा बघायला मिळते. मार्केट त्या लेवलच्या वरती सस्टेन होत नाही. मार्केटमध्ये आपल्याला त्या लेवलच्या वरती क्लोजिंग बघायला मिळत नाही 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती. लास्ट टाइम पण इकडे जी क्लोजिंग होती ती पॉझिटिव्ह क्लोजिंग वरती मार्केट बंद झालं होतं, परंतु सेकंड डेला मार्केटमध्ये नेगेटिव्ह गॅप डाऊन ओपनिंग आणि तिकडनं मार्केटमध्ये नेगेटिव्ह पण. ओके, म्हणजे काहीशी बघितलं तर आपल्याला 24,400चा रेजिस्टन्स इकडे बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती कुठला सपोर्ट आहे? या लेवलचा सपोर्ट आहे. म्हणजे ओव्हरऑल जर चार्टचा विचार केला तर मार्केट या दिवसापासून तर या दिवसापर्यंत या बॉक्स पॅटर्नमध्ये कन्सोलिडेशन करते आणि एकदाच मार्केटने एक ब्रेकआउट फेलियर दाखवला होता. आज पण काहीसं मार्केटने ब्रेकआउट फेलियर दाखवलेला आहे. म्हणजे आत्ताच्या हिशोबाने जर बघितलं, आत्ता ज्या घडीला चार्ट पॅटर्न बनलाय तर हा एक सप्लाय झोन आहे मार्केटचा. काय आहे? सप्लाय झोन. 24,400 काय बनतो इकडे? एक सप्लाय झोन. म्हणजे 24,400 वरती मार्केट आले की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला ऍक्टिव्ह होताना दिसतोय आणि तसंच काहीच सेलिंग प्रेशर आपल्याला आज देखील बघायला मिळालेलं आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे. आता लेवल काय बनतात ते छोट्या टाइम फ्रेमवरती, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, ते आपल्याला समजून घ्यायचे. ओव्हरऑल जर बघितलं तर हे ओव्हरऑल तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मार्केटमध्ये एक रेंज आहे. त्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन करताना दाखवते आणि त्या लेवलच्या रेजिस्टन्स लेवलवरती आता निफ्टी गेलेला आहे. म्हणजे मार्केट जर बुलिश साईडला जात असेल तर थोडंसं आपल्याला व्यवस्थित पद्धतीत काळजीपूर्वक थोडीशी प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. रिमूव्ह करूया सगळं आणि 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. ओके, तर इकडे जर बघितलं तर मार्केटनी अशा पद्धतीत काहीशी इकडे आपल्याला ट्रेंड लाईन दाखवते. ओके, या लेवलती सपोर्ट, या लेवलती सपोर्ट, या लेवलती सपोर्ट आणि इकडे छोटे छोटे सपोर्ट आपल्याला बघा. तर काहीसं इकडे स्पेस शिल्लक आहे आणि इकडे जर बघितलं तर काल मार्केटनी त्या लेवलवरती एक मोठी जम्प दाखवली होती. ओके, आता लेवल बघा. आपण काय पाहिलं होतं, 24,400 लेवल मार्केट सस्टेन करत नाही तर 24,400चा रेजिस्टन्स
आज त्या लेवलवरती मार्केटवरती गेलं, पण 1 तासाची क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालं नाही, तिकडनं लगेच मार्केटमध्ये रिजेक्शन मिळालं. सपोर्ट जर बघितलं तर हा सपोर्ट जो की मल्टिपल टाइम टेस्ट झालेला आहे. काय बघायला मिळतं इकडे आपल्याला, या लेवलवरती सपोर्ट, या लेवलवरती सपोर्ट, या लेवलवरती सपोर्ट, इकडे रिजेक्शन, इकडे रिजेक्शन, एकदा ब्रेकआउट सस्टेन झाला नाही, त्याच्यानंतर खाली आला परत पुलबॅक. म्हणजे ही जी रेंज आहे, इकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला या झोनमध्ये एक कन्सोलिडेशन बघायला मिळते. समजतंय तुम्हाला कन्सोलिडेशन, रेजिस्टन्स, सपोर्ट, ब्रेकआउट फेलियर, नॅरो रेंज, हे सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. जे लोक नवीन आहेत, जे लोक शिकण्यासाठी ट्राय करतात, ते प्राइस ॲक्शन शिकण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी थोडंसं ह्या टेक्निकल गोष्टी अवघड असतील. परंतु ज्यांना छोटा छोटा एक्सपिरियन्स आहे, बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, त्यांना थोडंसं शिकायला मिळत असणार आहे. आणि बघा, प्राइस ॲक्शन जर बघितलं तर मार्केटमध्ये एखाद्या दिवशी खूप चांगली प्राइस ॲक्शन बनते, एखाद्या दिवशी खूप खराब प्राइस ॲक्शन बनते. आता चांगल्या प्राइस ॲक्शनवरती चांगला मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते, खराब प्राइस ॲक्शनवरती खराब मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते. मग अशा वेळेस आपल्याला काय बघायचं असतं की बाबा सेटअप कशा पद्धतीत बनतोय. सेटअप जर व्यवस्थित प्राइस ॲक्शनला फॉलो करून बनतोय तर तिकडे मग आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि जर प्राइस ॲक्शन काहीशी किचकट बनत असेल किंवा प्राइस ॲक्शनमध्ये क्लिअरिटी नसेल, तर त्यावेळेस जर सेटअप बनत असेल, काही लेवल ब्रेक होत असेल, तर तिकडे आपल्याला आपली पोझिशन सायझिंग ही कमी करणं गरजेची आहे. ओके, तर ही फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे पाहिजे आणि मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज आपल्याला पाहिजे. आणि ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु एकाच ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करता येतात का? नाही करता येते. आजच्या दिवशी मार्केटने कशा पद्धतीने मोमेंटम दिलाय त्याच्यावरती आपण ॲनालिसिस करत असतो. परंतु जे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे, तिकडे मी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत काही गोष्टी शिकवलेल्या आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड. मग त्याच्यामध्ये काही सेटअप बनतोय, कसा सेटअप बनला जातो, सेटअप कसा बनतो, किती पद्धतीचे सेटअप आहेत, कुठून ब्रेकआउट मिळतो आणि त्याचबरोबर त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय असायला पाहिजे. सेटअप बनला तर त्याचा जर मोमेंटम आला तर तो मोमेंटम कितपर्यंत जाऊ शकतो. ओके, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. आता फक्त प्राइस ॲक्शनच येऊन झालं का सगळं? नाही. त्याचबरोबर आपल्याला स्ट्राईक प्राइस सिलेक्शन हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची पोझिशन सायझिंग माहिती असायला पाहिजे आणि मार्केटचा चार्ट बघून तुम्हाला तुमच्या पोझिशन सायझिंगमध्ये अप डाऊनपणा करता आला पाहिजे. आता ह्या झाल्या सगळ्या रिस्क मॅनेजमेंटच्या गोष्टी. त्याचबरोबर सायकोलॉजी, मार्केटमध्ये मोमेंटम येतो त्यावेळेस मार्केटची सायकोलॉजी काय आहे, डिमांड सप्लायमध्ये काय बनते ते बघणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत तुमची स्वतःची सायकोलॉजी मार्केटबद्दल कशी आहे, तुमचा आजचा दिवसाचा मूड कसा आहे, तर हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात हे देखील गरजेचं आहे. ओके, नाहीतर काय आहे की मोठं कॅपिटल आहे, ह्यूज क्वांटिटी आहे आणि तुमची सायकोलॉजी खूप खराब आहे, तर काय होणार आहे, हात थरथरणार आहेत, डोकं चक्रवणार आहेत आणि जो चांगला सेटअप बनलेला आहे त्याच्यामध्ये चांगला मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी असेल तरी तुम्ही भीतीपाळी त्यातनं पळून जाणार आहे. म्हणजे तुमची मेंटली स्ट्रॉंग असणं तितकंच गरजेचं देखील आहे. ओके, आता काही लोकांना ह्या गोष्टी वाटतं की ह्या गोष्टी काही कामाच्या नाही आहेत. ठीक आहे, ज्यांना वाटतं काही फरक पडत नाही, परंतु जे लोकांनी बऱ्यापैकी एक्सपिरियन्स घेतलेला आहे मार्केटचा, ते लोक खाली कमेंट करून सांगणार आहेत की मी जे सांगतोय ते कशा पद्धतीत सांगतोय. जे लोक नवीन आहेत त्यांनी अभ्यासाकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे. मार्केटचं जर तुमच्याकडे नॉलेज नसेल तर मार्केटमध्ये काम करण्याला काही अर्थ नाही. पहिलं शिका, शिकल्यानंतर प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस केल्यानंतर कॉन्फिडन्स डेव्हलप करा आणि त्याच्यानंतर मार्केटचा विचार करा. नॉलेज नसेल तर रामराम ठोका. ओके, तर समजून घ्या काही गोष्टी इकडे. आता ही जी रेंज बनली आहे तर इकडे आपल्याला एक ब्रेकआउट फेलियर बघायला मिळते. या रेंजला आपण मार्क करूया. ओके,
तर सपोर्ट जर बघितले तर फर्स्ट सपोर्ट आपल्याला या लेवलवरती बघायला मिळते, सेकंड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती, थर्ड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास. हे काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात आहे निफ्टीमध्ये. बुलिश साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे आहे, त्याच्यानंतर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर इकडनं एक ब्रेकआउट फेलियर आला होता आणि इंट्राडे आहे. या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे 5 मिनिटा टाइम फ्रेमवरचा. आता थोडंसं प्राइस ॲक्शन समजून घ्या. मार्केटने काय केलं, या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम दाखवली स्ट्रॉंग. मार्केट गॅप अप ओपन झालं, सस्टेन झालं, खाली कन्सोलिडेशन केलं, एक ब्रेकआउट फेलियर झालाय. इकडे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन आहे. 24,284च्या लेवल जर खाली येते तर इकडे काहीसा डबल टॉप आपल्याला बघायला मिळते. मार्केट आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवू शकतो, बिकॉज लास्ट टाइम मार्केटने इकडे कुठलाही कन्सोलिडेशन किंवा कुठलाही पुलबॅक न घेता सरळ बुलिश मोमेंटम दाखवला होता. तर तसाच काहीसा मोमेंटम आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतो. मग लेवल काय बनते, 24,219, 24,150, 24,075 आणि 24,000 या काही लेवल आपल्याला बघायला मिळत होती. ओके, कन्सोलिडेशन नंतर जर लेवल ब्रेक झाली तर 24,400चा एक रेजिस्टन्स आहे. ओके, तर इकडे बऱ्यापैकी प्राइसनी कन्सोलिडेशन केले. जर ब्रेकआउट जर झाला आणि सस्टेन जर झाला तर बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. ओके, आणि हो, प्राइस ॲक्शन आणि सेट ट्रेंडची कोर्सची जी लिंक आहे ना, ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मी डिस्क्रिप्शन जाऊन चेक करू शकता आणि तिकडे गेलं तर तिकडे सगळे डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इकडे तिकडे कुठेही शोधू नका. 24,478 फर्स्ट रजिस्टर आजचा इंट्राडे आहे. 24,535 सेकंड रजिस्टन्स, 24,600 थर्ड रेजिस्टन्स. तर या काही रेजिस्टन्स लेवल बघायला मिळतात. आता रिस्क टू रिवॉर्डचा जर विचार केला तर मार्केट इकडे जर बघितलं तर मार्केट न्यूट्रल आहे आत्ता तरी. पण 24,284ची जर खाली क्लोजिंग होत असेल किंवा मार्केट ओपन होऊन खालच्या साईडला जर घसरत असेल, दिशा जर खालच्या साईडला ठेवत असेल तर मार्केटमध्ये काहीसा जो आहे तो दिवस थोडासा आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. आणि लेवल ब्रेक न करता मार्केट जर बुलिश साईडला जात असेल, ओके, काही पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत मार्केटमध्ये, 24,400च्या वरती जर निघत असेल तर मग या लेवलच्या नंतर छोटे छोटे दोन आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळत आहेत. या लेवलच्या आसपास मार्केट आपल्याला जाताना दिसू शकते. ओके, आता गॅप अप किंवा गॅप डाऊन जर ओपन होतं, आता गॅप अप जर ओपन झालं तर थोडंसं बघा प्राइस ॲक्शन काय बोलते, इनसाइड कॅन्डल वगैरे सेटअप बनतोय का त्याचा विचार करू शकता. गॅप डाऊन जर ओपन झालं तर पुल बॅक नंतर काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, जेव्हा मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं ना त्यावेळेस थोडंसं फ्रेश माइंडनी प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं असतं. हां, सेटअप कोणता बनत असेल, तुम्हाला सेटअप माहिती असेल, त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुम्हाला माहिती असेल तर त्या पद्धतीने विचार करू शकता. आणि हे जे काय आहे गॅप अप, गॅप डाऊन सेटअप किंवा इनसाइड कॅन्डल सेटअप हे देखील प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेले आहेत. ओके, जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी जर बघितलं तर कन्सोलिडेशनमध्ये होता, एक ब्रेकडाऊन दाखवलं इकडे खरं, परंतु परत रिव्हर्सल गेला आणि त्याच्यानंतर एक ब्रेकआउट फेलियर देखील झाला. म्हणजे 2 वेळेस इकडे मार्केटने आपल्याला थोडंसं प्राइस ॲक्शनमध्ये कन्फ्युजन केलेलं आहे. त्यामुळे जे लोक बँक निफ्टीला ट्रॅक करत असेल त्यांना हे समजलं असेल की इकडे मार्केटने थोडंसं ब्रेकडाऊन फेलियर केला आणि ब्रेकआउट देखील फेलियर केलेला आहे. पण ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळालेलं आहे. तर लेवल थोडंसं ॲडजस्टमेंट करूया. क्लोजिंग जर बघितलं तर 56,047ला क्लोजिंग आहे. तर 56,000 एक राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते. त्याच्या आसपास 55,950. ओके,
एक बुलिश मोमेंटम नंतर मार्केटने काहीसे इकडे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन फॉलो केलेली आहे. सपोर्ट जर बघितला तर 55,950 वरती सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे वरच्या साईडला, परंतु मल्टिपल टाइम मार्केटने या लेवलवरती रिजेक्शन घेतले. तर 56,200 क्राउंड लेवल आपल्याला बघायला मिळते. तर 56,200 आणि 55,950 एक काहीशी नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. मार्केट कंटिन्यूस करून जर रेजिस्टन्स ब्रेक करायचं असेल तर या रेजिस्टन्स थोडंसं लक्ष ठेवा. आणि इकडनं मार्केट जर वर जात असेल तर फर्स्ट लेवल 56,400 जे की कालच्याच लेवल आहे, जे आपण काल बघितलं होतं. का मार्केटने वरती काय तसा मोमेंटम दिलेला नाही. 56,567 आणि 56,765. ओके, या काय लेवल आहेत. डाऊन साईडला थोड्याशा लेवलमध्ये ॲडजस्टमेंट केलेलं आहे. लेवल ब्रेक होती तर आजचा इंट्राडे लो फर्स्ट लेवल 55,786, सेकंड लेवल 55,600 आणि थर्ड लेवल 55,434. तर या काही डाऊन साईडचे लेवल आहे. गॅप अप जर ओपन असेल थोडंसं व्यवस्थित बघा प्राइस ॲक्शन काय बनते. आणि गॅप डाऊन जर ओपन असेल तर सपोर्ट लेवलवरती आहे. थोडंसं मार्केट कन्सल्टेशन करून जर अशा पद्धतीने काही चॅनल क्रिएट करून जर इथनं ब्रेक जर असेल तर इथनं देखील आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि ओव्हरऑल जर बघितलं तर नाटकच केलेलं आहे याने. पण डबल टॉप एक चांगला बनला होता, परंतु कोणाकोणाला समजलंय आय डोंट नो. कालचा एक मोमेंटम गॅप अप ओपनिंग नंतर सिंगल कॅन्डलमध्ये रिजेक्शन. त्याच्यानंतर जर बघितलं तर काहीशी निगेटिव्ह मोमेंटम. हा जो मोमेंटम आला ना हा थोडासा सरप्राईज करणार होता. ओके, पण तिकडे जर बघितलं तर काहीसा डबल टॉप इकडे आपल्याला तयार करून मार्केटने परत एक निगेटिव्ह मोमेंटम. तर इकडे लेवल जर बघितलं तर जास्त काही चेंजेस केलेलंच नाही. हा सपोर्ट 77,700 सपोर्ट आहे. रेजिस्टन्स बघितलं तर 78,20च्या आसपास रेजिस्टन्स आहे. आणि ही जी आहे ही आपल्याला एक कन्सोलिडेशन रेंज बघायला मिळते, तिला आपण मार्क केलेलं आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर डबल टॉपची लेवल ही आहे 78,288च्या आसपास, जे की इंट्राडे आहे. इंट्राडे हायला जर ब्रेक होत असेल तर 78,515 आणि 78,694. ओके, या काही लेवल आपल्याला बघायला मिळते. सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला 77,481, 77,298 आणि 77,100 या काही लेवल निगेटिव्ह साईडला बघायला मिळते. कन्सोलिडेशन बघा इकडे अशा पद्धतीने झालेलं आहे. आता गॅप अप जर या लेवलच्या आसपास होत असेल तर ट्रिपल टॉप इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो. ओपनिंगमध्ये काहीसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन असेल तर थोडंसं कन्फ्युजन इकडे होऊ शकतं. त्यामुळे गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते, डबल टॉप बनतोय, डबल बॉटम बनतोय, किंवा काही चॅनल बनतोय का, किंवा काही सेटअप बनतोय का, इकडे लक्ष असणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असतील. तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.